नमस्कार पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, RT ॲडमिशन फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली असून आज शेवटची दिनांक आहे। RTच्या ऑफिशियल साईटवरती आल्यानंतर तुम्ही ॲडमिशन शेड्यूल यावरती क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकताय की ॲप्लिकेशन करण्याची जी डेट आहे ती आजची शेवटची डेट असणार आहे। तुम्ही इथे पाहू शकताय ॲप्लिकेशन जे आहे ते सुरू झालेले आहेत 14/1/2025 रोजी आणि याचा शेवटचा जो दिनांक आहे तो 27/1/2025 हा असणार आहे। आता यामध्ये RTचे ॲडमिशनचे ॲप्लिकेशन देण्यासाठी तारीख वाढवून भेटेल की नाही भेटेल हा एक प्रश्न आहे सर्व पालकांच्या समोर। तर ॲप्लिकेशन भरपूर आलेले आहेत त्यामुळे चान्सेस थोडे कमी आहेत की RTचे ॲप्लिकेशन करण्यासाठी तारीख वाढवून दिली जाईल। जर ॲप्लिकेशन करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याबद्दल सविस्तर अपडेट दिली जाईल। त्यासाठी आपले चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। त्यानंतर आतापर्यंत किती ॲप्लिकेशन आलेले आहेत हे आपण पाहण्यासाठी येथे RTच्या साईटवरती RT 2526 स्टेटस हा एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, यावरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे रेग्युलर सिलेक्शन तिथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। रेग्युलर सिलेक्शन यावरती आपण जेव्हा क्लिक करू त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची विंडो आलेली दिसेल। यामध्ये RT 25% स्टेटसचा रिपोर्ट जो आहे तो 2025-26चा आपल्यासमोर आलेला दिसेल। यामध्ये सगळ्यात पहिले जिल्हा आहे, त्यानंतर RTच्या अंतर्गत त्या जिल्ह्यात किती शाळा आहेत, त्या RTच्या वॅकेन्सी किती आहेत, टोटल ॲप्लिकेशन किती आलेले आहेत, सर्व आकडेवारी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता अहिल्यानगरसाठी 348 RTच्या शाळा उपलब्ध आहेत आणि 3287 जागा उपलब्ध आहेत। 3287 जागांसाठी टोटल ॲप्लिकेशन 6937 आलेले आहेत। तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी ॲप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत, त्यामुळे ॲप्लिकेशन जे रिक्त जागा होत्या, रिक्त जागा तुम्ही इथे पाहू शकताय, तर त्याच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन आलेले आहेत। त्यामुळे RTचा फॉर्म भरण्याची मुदत वाढवून भेटेल की न भेटेल हा प्रश्न आहे। परंतु जे काही पालक अजून फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी आज होईस्तोवर फॉर्म भरून घ्यायचा आहे। जर ॲप्लिकेशन करण्याची डेट वाढवून देण्यात आली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून सूचित केले जाईल। धन्यवाद।